सर गेली 28 वर्ष कला शिक्षक म्हणून मी कार्यरत आहे. मी चित्रकला शिकणार, पुढे काही हो आणि चित्र काढूनच मी माझा उदरनिर्वाह करणार. 7 रुपये त्यावेळी एलिमेंटरी इंटरमिजिएटचे फीज असायची आणि दुसऱ्या सेंटरमध्ये म्हणजे साधारणतः 14-15 किलोमीटरवरती ती परीक्षा असायची. तर 2-3 दिवस तिकडेच राहायचं आणि तिकडून मग ती परीक्षेला जायचं. बरोबर. तर ते 7 रुपये भरण्यासाठी 7 रुपये सुद्धा आमच्या घरातून नव्हते, ते शिक्षकांनी भरले. कारण का तुझी चित्रकला चांगली आहे बा, तू चल. तुम्ही जेव्हा एखादं चित्र काढत असता तेव्हा चित्र काढताना मनात काय तुमची ती प्रक्रिया सुरू असते चित्र काढण्याआधी? आता मी तुम्हाला पाहतोय तर मी तुम्हाला जॉमेट्रिकल मध्ये पहिला बघतोय. अच्छा. भौमितिक आकार. कारण मला जोपर्यंत भौमितिक आकार कळत नाहीये, ती जॉमेट्री समजत नाहीये, तोपर्यंत मी माझ्या कॅनव्हासवरती मी उतरू शकत नाही. मी एक शिक्षक आहे. बरोबर. जर का मी अपडेट नाही राहिलो स्वतःला, जर मी स्पीडमध्ये मला जर जमत नसेल तर मी विद्यार्थ्यांना काय शिकवणार? ऍक्च्युली फलकलेखन आहे ना, या शाळेचा खूप मोठा आत्मा आहे. की आपण चित्र केलेलं हे विकलं जातील हे सांगू शकत नाही आणि विकाव म्हणून करायचंच नाही. आधी कलाकाराला सुद्धा अपडेट असणं खूप महत्वाचं असतं की आज काय चाललंय, लोकांना काय आवडतंय. परंतु मला सांगायचा उद्देश काय, मशीन किती लाखो येवोत, हजारो येवोत, हात तो हातच आहे. मी ज्यावेळी ड्रॉइंग करतोय, लाईव्ह करतोय, रंगासोबत खेळतोय, आकारासोबत खेळतोय, ही मशीन आणू शकत नाही. भाषा ड्रॉइंगमुळे तयार झाली. आधी चित्रकला, नंतर भाषा. आई माझी बोलली होती, माझे अजून शब्द ते कानामध्ये आहेत की बाबा शिक मास्तरू. नमस्कार मंडळी, मी मितेश आंगणे स्वागत करतोय आपल्या मराठी पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे कलाकर्मी. मंडळी, चित्रकला, आता चित्रकला म्हणजे नुसता रंगच नव्हे, तर ती एक भावना आहे, एक अभिव्यक्ती आहे. पण मग या रंगांचा जो प्रवास आहे तो नेमका सुरू कुठून झाला? म्हणजे चित्रकला जी आहे ती प्राचीन काळापासून सुरू आहे. जेव्हा माणसाला लिहायलाही येत नव्हतं तेव्हाही तो चित्र काढायचा, आणि तेही गुफांच्या भिंतींवर. आता भीमबेटकांसारख्या गुफांच्या भिंतींवर जी चित्रं आढळलेली आहेत ती दाखवतात की हजारो वर्षांपूर्वी माणूस त्यांच्या जगण्याचा जो अर्थ आहे तो त्या चित्रांमधून दाखवायचे. मग हळूहळू ही कला विकसित होत गेली. धर्म, संस्कृती, राजसत्ता यांचं ती प्रतीक बनली. आणि आज हीच कला एक व्यक्तिमत्व घडवणारी कला ठरली आहे. तर रंग, रेषा यांचा जो काही सुरेख संगम आहे तो ज्यांच्या स्केचमध्ये पाहायला मिळतो, असे कलाकर्मी आज आपल्याला या पॉडकास्टमध्ये लाभलेले आहेत. आणि ते कलाकर्मी आहेत, ते चित्रकार आहेत, अर्जुन माचिवले सर यांचं. तर स्वागत करूयात कलाकर्मी या पॉडकास्टमध्ये. नमस्कार सर. नमस्कार सर. तर सर, प्रश्नांकडे वळण्या अगोदर तुम्ही एक शिक्षक सुद्धा आहात आणि आर.एन. गांधी हायस्कूल विद्याविहार तिथे तुम्ही एक शिक्षक आहात आणि चित्रकलेचे शिक्षक आहात, आणि त्याचबरोबर तुम्ही साईड बाय साईड तुमची ही कला सुद्धा जपताय. किती वर्षापासून तुम्ही शाळेमध्ये शिक्षक म्हणून आहात? सर गेली 28 वर्ष कला शिक्षक म्हणून मी कार्यरत आहे. नाही, कारण शाळेत आम्ही असताना म्हणजे चित्रकला विषय म्हटला की आमच्या अगोदरचे जे तास असायचे ते एकदा संपले की आम्ही पहिला वही पुस्तक सगळे काढून तयार व्हायचो. पण ते सगळं जाणून घ्यायला आवडेल. आपण पुढे या प्रश्नांवर वळूयात. आपण आज खूप छान असा मस्तपैकी गप्पा मारायच्यात, म्हणजे कुठेही असं टिपिकल इंटरव्ह्यू आपण करणार नाही आहोत. आपण जे तुमची कला आहे चित्रकला, त्याच्यामध्ये जे वेगवेगळे असे रंग आहेत आपण तसंच खुलून आज गप्पा मारणार आहोत. तर कसे वळलात तुम्ही चित्रकलेकडे, कसे वळलात? ऍक्च्युली लहानपणी जे जिल्हा परिषद शाळा इयत्ता 4थी पर्यंत, तर ज्यावेळी म्हणजे गावी डेकोरेशन वगैरे लोक करायचे, म्हणजे साधारणतः त्यावेळी मातीची घरं किंवा त्या पांढऱ्या रंगाने, म्हणजेच आता आपण वारली वगैरे पाहतो, हा जो प्रकार त्यावेळी पाहायचा, तर त्यावेळी असं वाटायचं की आपण सुद्धा कलाकार व्हावं. कलाकार म्हणजेच फक्त चित्रकला नाही, इतर सर्व कला, म्हणजे वाद्य असेल, गायन असेल किंवा काही, ते खूप म्हणजे असं मनाला भिडायचं. आणि त्यामुळे काय झालंय की चित्रकला आणि जे आमचे सिनियर जी मुलं आहेत
ती मुलं चांगली चित्र काढायचे. तर मी स्वतः जायचा, पाहायचा ते कसे चित्र काढतात आणि तो तिथून सुरुवात झाली खरी. मुळात मग घरात तुमच्या आधी कोण होतं चित्र म्हणजे हुशार चित्र नाही? ऍक्च्युली माझ्या आधी माझी शाळा म्हणजे घरी असं कोणी शिकलेलं वगैरे नाहीये. अच्छा. एक खेडेगावातील गाव तरवळ म्हणून, मग कंपोस्ट तरवळ तालुका जिल्हा रत्नागिरी एक खेडेगाव आहे. अच्छा. आणि आता हा काळ थोडासा मुलं शिकू लागलेत. बरोबर. त्यावेळी 10वी शिकलं म्हणजे भरपूर मोठं झालं. म्हणजे साधारणतः मी 90 किंवा 95च्या दरम्यानची गोष्ट सांगतोय. ओके. म्हणजे कसं असतं बघा, आता चित्रकला हा आपला आवडीचा एक विषय असतो शाळेमध्ये, बरोबर. तर तुम्हाला कसं कळलं की म्हणजे आता तुम्हाला या कलेमध्ये इंटरेस्ट आहे आणि मला आता ही पुढे घेऊन जायची, अजून मला हीच माझी कला आहे? ॲक्च्युली परिस्थिती म्हणजे शिक्षणाच्या पुढचे जे 11वी 12वी करायची असेल किंवा पुढचं शिक्षण घ्यायचं असेल तर घरातून काही सपोर्ट नव्हता. बरोबर. तर त्याच्यामुळं मी माझ्या कलेवरती, म्हणजे माझी कला आहे, मी ड्रॉइंग चांगलं करतोय, त्यावेळेस छत्रीवरती नाव वगैरे लिहिणं किंवा भिंतीवरती चित्र काढणं किंवा हे थोडंसं फेमस होतं. तर ते मला वाटायचं की माझ्याकडे जे कला असेल तर मी कलेवरतीच माझा उदरनिर्वाह करू शकतो किंवा कला आपण वाढवू शकतो. तर डॉक्टर किंवा इंजिनियर किंवा ह्या गोष्टी शक्य नाही होणार की माझ्या घरातून सपोर्ट नाही मिळणार. एक 10वीपर्यंत शिकवतील, नंतर मग पुढे काय शिक्षण होणार नाही. परंतु जर मी काय कलेचं शिक्षण घेतलं किंवा कलेमधून, तर मी जरी रस्त्यावरती आलो तरी मी पैसा कमवू शकतो. माझ्या कलेनं पैसा हे मी साधारणतः जे म्हणतो ना आपण की लहानपणीच त्या येणं महत्वाचं असतं. म्हणजे 8वी 9वी 10वी बरोबर, त्यावेळी एलिमेंटरी इंटरमिडिएट परीक्षा असतात. बरोबर. तर त्या परीक्षेला बसणं किंवा तिथून मग चालू झालं ते की नाही मी चित्रकलाच शिकणार, पुढे काही हो आणि चित्र काढूनच मी माझा उदरनिर्वाह करणार, माझे सर्व चालवणार. अभ्यासातही तितकेच हुशार होता की चित्रकलेत? नाही, मी म्हणजे तसं असं काही मोठेपणा नाही, पण मी ऑलराऊंडर होतो. अच्छा. खेळामध्ये सुद्धा हुशार होतो. अरे वा. आणि अभ्यासामध्ये पण अजूनपर्यंत कोणतेही कुठेही असलो तरी प्रथम क्रमांकच असतो. अरे वा. आणि मी इयत्ता 10वी मध्ये सुद्धा तात्यासाहेब मुळे माध्यमिक विद्यालय जाकादेवी ही माझी शाळा आहे. ज्या माझ्या गुरुने मला घडवलं ते आहेत कुंभार सर म्हणून आहेत आणि तोरसकर सर आहेत. तर त्यांनी घडवलं, तर त्या शाळेमधून मी म्हणजे घडलो की कला म्हणजे काय असते ते. चांगली गोष्ट. ऍक्च्युली तुम्हाला त्या शाळेमध्ये त्या कलेला प्राधान्य दिलं आणि म्हणूनच तुम्हाला असं वाटलं की ती कला पुढे घेऊन जा. किंबहुना जे 7 रुपये त्यावेळी एलिमेंटरी इंटरमिडिएटचे फीज असायची. अच्छा. आणि दुसऱ्या सेंटरमध्ये म्हणजे साधारणतः 14-15 किलोमीटरवरती ती परीक्षा असायची. तर 2-3 दिवस तिकडेच राहायचं आणि तिकडून मग ती परीक्षेला जायचं. बरोबर. तर ते 7 रुपये भरण्यासाठी 7 रुपये सुद्धा आमच्या घरातून नव्हते. अच्छा. ते शिक्षकांनी भरलेत, कारण का तुझी चित्रकला चांगली आहे बा, तू चल. मग त्याने ते परीक्षेला बसलो, म्हणून त्या एलिमेंटरी इंटरमिडिएट परीक्षेमुळेच आज मी कला शिक्षक झालो. अरे वा. आणि हे सर्व श्रेय मी माझ्या गुरूंना देतो. खरंच. मग चांगली गोष्ट आहे आणि ऍक्च्युली असा शिक्षकांचा पाठिंबा असेल तर असेच कलाकार घडतात. नक्कीच. आणि मला तेच एक विचारायचं होतं की म्हणजे शाळेत असताना तुम्ही जेव्हा तुमचं चित्रकला ही खूप सगळ्यात सुंदर होती त्याला, बट ऑब्व्हियस तुम्ही शिक्षकांचे फेवरेट असाल की याची चित्रकला खूप चांगली आहे. तर त्यावेळेला घरच्यांचं असं कधी होतं का की अरे तू नुसतं फक्त चित्रच काढतोयस, बाकीच्या गोष्टीकडे पण लक्ष दे, सध्या आपली परिस्थिती आणि या सगळ्या गोष्टी, कलेला घेऊन कधी त्याच्यावर कधी हे झालं का बोलणं? ऍक्च्युली गावचं कसं वातावरण आहे, तू शिकलाच नाही तरी चालेल, कारण का शिकला नाही तर तो गाई बैल वगैरे यांना राखण्यासाठी, कारण का त्यावेळी भावंड 4-5 असायची. तर त्यामुळं शेतीसाठी कामासाठी पण मुलं पाहिजे असायची. अच्छा. म्हणजे तू शिक किंवा नको शिकू, ओके, तरी चालेल, नाही शिकलास तरी चालेल, तू घरी कामाला होणारच आहे. म्हणजे शेती महत्वाची होती. बरोबर. तर असं म्हणजे, आणि माझ्या घरातून कोणी शिकलेलं नाहीये, एवढं कोणी शिकलं नाही. भाऊ फक्त विलेपार्ले या ठिकाणी म्हणजे मुंबईमध्ये होते, ते घरकाम वगैरे करायचे. म्हणजे त्यामुळं गुजराती एरियामध्ये राहून किंवा त्या पार्ला ह्या एरियामध्ये राहून मी कधीतरी सुट्टीमध्ये यायचा. तर त्यावेळी ते वातावरण बघायचं की कसे लोक राहतात किंवा त्यांचं राहणीमान कसं असतं, कसा अभ्यास करतात.
मग म्हणून मग मला वाटलं की मला काहीतरी घडायचं आहे. आणि दुसरं म्हणजे माझी आई लहानपणीच देवाज्ञा झाली. मी साधारणतः 2रीला होतो त्यावेळी. अच्छा. तर आई माझी बोलली होती, माझे अजून शब्द ते कानामध्ये आहेत, की बाबा शिक मास्तर हो. म्हणजे एक शिक्षक होण्यासाठी शिक्षक म्हणजे एक म्हणजे उच्च काय म्हणतो आपण त्याला, शब्द माझ्याकडे नाही आहे, उच्च शिक्षित. एक शिक्षक म्हटलं की सर्वस्वी, मग तो देव माणूस. बरोबर. म्हणून मला शिक्षक व्हायचं म्हणजे त्यासाठीच वाटलं. आणि तो सुद्धा कलेचा शिक्षकच व्हायला पाहिजे. अरे वा. आणि याच्यामध्ये भर पुन्हा माझ्या शिक्षकांनी गाठले. शिक्षकांमुळे मी आज तयार आहे. नाही, आणि हा प्रवास ऍक्च्युली खरंच ऑब्व्हियसली खडतरच असणार, कारण की एक असा वेगळा विषय ज्याला आपण घेऊन पुढे येतोय. आणि मग जेव्हा तुम्हाला एलिमेंटरीची एक्झाम्स आली, त्याच्यामध्ये तुमच्या शिक्षकांनी तुमचे पैसे भरले, काय तयारी केली होती त्याच्यासाठी आणि कशा प्रकारची तयारी होती? ऍक्च्युली त्यावेळी असं वाटायचं की मीच खूप चांगलं चित्र काढतो, परंतु रिअल असं नाहीये. ज्यावेळी आपण शिक्षण घेतो ना, त्यावेळी आपल्याला कळतं की आपण कुठं आहोत. म्हणजे मला स्वतःला आत्मविश्वास होता की मीच खूप चांगलं चित्र काढतो. पण ज्यावेळी मी मुंबईमध्ये आलो, फाउंडेशन वगैरे करत होतो दादर या ठिकाणी, 1 वर्षाचा कोर्स असतो फाउंडेशन. तर त्यावेळी पाहिलं की मुंबईची मुलं, बापरे काय ते रंग, काय ते त्यांचं साहित्य. आणि आम्ही 1-2 ब्रश कुठले असायचे इकडे तिकडे जमा केलेले, नार्वेकर पेपर इकडून तिकडून जमा केले, त्याच्यावरती काम करायचं. परंतु एक आहे की खेडेगावातून आलेला जो मुलगा आहे त्याला थोडा वेळ लागतो. बरोबर. 6 महिने 1 वर्ष लागतंच. आणि ज्यावेळी 1 वर्षानंतर तो असं तयार होतो ना, की याचं एक माझं उदाहरण आहे की मी 6 महिन्याच्या नंतर मला कळालं की खूप मेहनत करावी लागेल आणि आपल्याला काहीतरी करायचं आहे. बरोबर. आणि आपल्याला शिक्षक व्हायचं आहे. बरोबर. तर नंतर मग त्या जे स्कूल ऑफ आर्ट आहे किंवा इकडे कॉलेज वगैरे येऊन. आणि दुसरं म्हणजे महत्वाचं म्हणजे मी जेला सुद्धा महाराष्ट्रातून पहिला आलोय. अच्छा. म्हणजे गावचा एक खेडेगावातून विद्यार्थी, असं मोठेपणा नाहीये, परंतु एक रिअल की जर तुमच्या स्वप्न असतील ना, तर त्या स्वप्नाच्या पाठीमागे जर तुम्ही लागलात, म्हणजे म्हणतात ना की अब्दुल कलामजी बोलायचे की उघड्या डोळ्यांनी तुम्ही स्वप्न पहा. तर हे स्वप्न अंधारात पाहण्यापेक्षा उघड्या डोळ्यांनी की मला काहीतरी बनायचं आहे, बरोबर, मला कलाकार बनायचं आहे, मला एक कला शिक्षक बनायचं आहे, कला शिक्षक त्याचबरोबर एक कलाकार म्हणजे आर्टिस्ट पण बनायचं आहे. कला शिक्षक तर आहेच. मग हे स्वप्न घेऊन आपण उराशी पुढे पुढे चाललं. आणि सर्वात महत्वाचं आहे की सर्व मित्रमंडळी चांगली मिळाली. त्याच्यानंतर शिक्षक आम्हाला चांगले मिळाले. मी ज्यावेळी मॉडेल हायस्कूल म्हणून आहे, तर आपले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या ठिकाणी कॉलेज केलं मॉडेल आर्ट, तर त्या ठिकाणी सुद्धा मी 1 वर्ष शिकलो. आणि माझे मराठी शिक्षक आहेत, त्यांनी पाहिलं की आम्ही म्हणजे साधा एकच ड्रेस 3-4 दिवस असायचा. मग त्यांनी मला सर्व साहित्य दिलं. अरे तू कोकणातून आलास ना, रत्नागिरीतून, असं काय कमी समजू नकोस. त्यांनी साहित्य दिलं, रडू पण नकोस, कारण का मुलांचं इतरांचं वर्क पाहून रडायला यायचं की मी कधी करू. 6 महिन्याच्या नंतर ज्यावेळी सुटसाट वर्क करायला लागलो, मग समजू लागलं की नाही, आपण आता जागा मिळवायची आहे. ऑब्व्हियसली तुम्ही आता इथपर्यंत आलात म्हणजे तुमची जिद्द आणि मेहनतच तुम्हाला इथे घेऊन आली. त्याशिवाय काहीच म्हणजे आपण म्हणतो ना की शक्य असं काही नाहीये, तर सगळं शक्य आहे. जर का ठरवलं तर आपण आपण पुढे जाऊ शकतो. तर माझा तोच एक प्रश्न होता की आपण जेव्हा आता एलिमेंटरीची एक्झाम आली, ज्यासाठी तुम्ही तयारी केली चित्रकलेसाठी, मुळात ना एक आर्टिस्ट असं, म्हणजे माझं ऑब्झर्वेशनमध्ये असं आहे की एक आर्टिस्ट असणं म्हणजे त्याचं ऑब्झर्वेशन खूप स्ट्रॉंग असावं लागतं. कारण की त्याच्या डोक्यात तो आजूबाजूला बघताना त्याचं ऑब्झर्वेशन असतं आणि ते तो त्या कागदावर उतरवत असतो. तर तसा तुमचा अभ्यास त्याच्यावर काय, म्हणजे कशा प्रकारे तुमचे ऑब्झर्वेशन असतं आणि काय? ज्यावेळी मी समजा आपण एखाद्या आकाराकडे पाहतो की सर्वात पहिलं चित्र कसं तयार होतं. चित्र आहे सर्वात महत्वाचा बिंदू, बरोबर, त्याच्यानंतर रेषा. आपण एका ठिकाणी बिंदूवरून सुरुवात करतो, रेषा आल्या, मग रेषेचे वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे सरळ रेषा, आडवी रेषा, तिरपी रेषा, क्रॉस आणि गुंतागुंतीची रेषा. म्हणजे ड्रॉइंग सुद्धा त्या रेषेमुळेच असते. एखादी मला उच्च इमारत दाखवायची असेल तर मला ऑब्व्हियसली त्या म्हणजे उंच
लाईनमधून दाखवावं लागेल किंवा एखादा क्षितिज रेषा दाखवावी लागेल, तर आडवी रेषा ती शांत आहे. प्रत्येक रेषा सुद्धा दर्शवतात. अच्छा. म्हणजेच रेषा आला, नंतर आकार आले. आता मी तुम्हाला पाहतोय तर मी तुम्हाला जॉमेट्रिकल मध्ये पहिला बघतोय. अच्छा. भौमितिक आकार. कारण मला जोपर्यंत भौमितिक आकार कळत नाहीये, ती जॉमेट्री समजत नाहीये, तोपर्यंत मी माझ्या कॅनव्हासवरती मी उतरू शकत नाही. बरोबर. म्हणजे पहिलं काय म्हणतो ना, पहिला मातीचा गोळा असतो. बरोबर. त्याच्यानंतर मग त्याला तयार केला जाते. किंवा दगड सुद्धा असंच असतो. दगडाचे काही जे अनावशेष भाग असतात ते काढले जातात, नंतर त्याला आकार दिला जातो, नंतर देव पण येते. बरोबर. तसंच हे माझ्यासमोर एक मातीचा गोळा आहे आणि त्याला मी त्या पद्धतीनं आकार देत मग तो तयार होतोय. तुमच्या डोक्यामध्ये तसं ते चालूच असतं नक्की इमॅजिनेशन. नक्कीच. त्यालाच म्हणतो ऑब्झर्वेशन स्ट्रॉंग आहे खरंच. ऍक्च्युली शाळेमध्ये असताना चित्रकला म्हटलं तर आम्ही जसं आम्हाला फक्त तेवढंच माहिती होतं की आम्ही डोंगर काढायचो त्रिकोणी, वरती तो सूर्य आणि 4चे पक्षी असे 4 नंबरवाले आणि नदी, वाहती नदी. तर ते म्हणजे साधारण, पण चित्रकलेमध्ये एवढे सगळे प्रकार असतात त्याची एवढी आयडिया नव्हती. पण जेव्हा अभ्यास केला तेव्हा भरपूर गोष्टी कळल्या. आता जेव्हा तुम्ही येत होता त्यावेळेला भरपूर रिसर्च केल्या या गोष्टीवर की इतके सारे प्रकार असतात. तर तुम्ही कुठल्या प्रकारावर जास्त फोकस करता चित्रकलेतल्या? ऍक्च्युली सर्व अंग महत्वाचे असतात. बरोबर. म्हणजेच चित्रकलेचे खूप प्रकार आहेत. पहिल्या सुरुवात होते लाईन वर्क. ओके. म्हणजे पेन्सिल चित्र. तुम्हाला पेन्सिलमध्ये खूप ताकद पाहिजे. अच्छा. जेवढं आपण स्केचिंग करू, जेवढं स्केचेस करणार त्यावेळी एक तयार होतो. आणि ज्याला पेन्सिल रेंडरिंग येते त्याला वॉटर कलर्स येतात. अच्छा. वॉटर कलर येतात, जास्त करून वॉटर कलर महत्वाचं माध्यम आहे. ओके. आणि वॉटर कलरमध्ये आले त्याच्यानंतर ॲक्रेलिक कलर्स, ऑइल कलर, मिक्स मीडिया, असे खूप सारे प्रकार आहेत. पण तुम्हाला पहिले पेन्सिल रेंडरिंग ते म्हणजे लाईट डार्क किंवा हे सर्व मॅनेज करता आलं पाहिजे. तुम्हाला कळायला पाहिजे की कुठे लाईट ठेवायचा, कुठे डार्क टाकायचा, हे बॅलेन्सिंग करता आलं की मग ते चित्र फुलून येते. पण सगळ्यात पहिलं चित्र काढलेलं आठवतं का तुम्हाला? म्हणजे जे सगळ्यात शाळेतलं किंवा असं एक? हो नक्कीच. कुठलं होतं ते? ऍक्च्युली मी ज्यावेळी भिंतीवरती पाहायचं, माझ्या 5 विद्यार्थी होते, एक स्टुडंट. म्हणजेच ते ज्यावेळी मी समजा 4थीला होतो तर ते 7वीला 8वीला असायचे. तर त्या मुलांची चित्र पाहायचं. ते भिंतीवरती व्हाईट रंगाने चित्र काढायचं आहे. तर चंद्रकांत माचिवले म्हणून एक असे चंद्रकांत माचिवले आहेत, गणपत माचिवले, शशिकांत माचिवले, सर्व 5 जण माचिवले होते. अर्जुन माचिवले आणि संजय माचिवले, असे 5. ते खेळामध्ये पण हुशार असायचे, चित्रकलेमध्ये पण हुशार असायचे आणि अभ्यासामध्ये पण हुशार असायचे. त्यावेळी कळालं की ते 10वीच्या वेळेला बाहेर अभ्यास करायचे. म्हणजे घरी अभ्यास नाही करायचे, बाहेर कुठे कुठे एक ठिकाणी अभ्यास करायचे. तर ते आम्हाला सुद्धा सवय लागली की बाहेर जाऊन पुस्तक वाचणं, म्हणजे झाडाखाली बसणं, तो अभ्यास करणं, निरीक्षण करणं. आणि मी त्यावेळी ते चित्र काढायचेत ना, तर जाऊन असा टिवल्यासारखा उभा राहायचा की बघायचा, म्हणजे ते कसे ब्रश फिरवतात किंवा काय कसं वर्क करतात. मग घरी येऊन पुन्हा ते प्रयत्न करायचे. मग सर्वात पहिलं महत्वाचं मला हे कळालं की कलर वाचवण्यासाठी कलर लावायचा, पाण्याने स्प्रेड करायची, ही पद्धत तिथे शिकलो. आणि त्याचा उपयोग मला काही लाईफमध्ये खूप झाला की आपल्याकडे साहित्य नाहीये, रंग कमी आहेत, मग ते रंग कसे पुरवायचे. तर आता कळालं की हे पण एक कौशल्य आहे. तुमच्याकडे रंग कमी आहेत, लावलात, पाण्यानं स्प्रेड केलात, तुमचे कलर वाचतील आणि खूप चित्र तयार होतील. हा एक जलरंगाचा प्रकार आहे आणि तो मला खूप आवडू लागला. म्हणून कमीत रंगामध्ये मी पोर्ट्रेट मारण्याचा आता प्रयत्न करतोय. अच्छा. म्हणजे पोर्ट्रेट तुम्ही ड्रॉइंग सगळ्यात जास्त मला पोर्ट्रेट आवडते. असं निसर्ग चित्र सुद्धा आहेत किंवा एक्झिबिशनला वगैरे वेगवेगळे असतात चित्र, पण मला पोर्ट्रेट आवडते. कारण मी एकाकडे कोणत्याही तुमच्याकडे पाहिलं तर मी ते पूर्ण ऑब्झर्वेशनच करत असतो. करेक्ट. डोळ्यामधून किंवा इतर गोष्टी सर्व. म्हणजे लाईव्ह तुम्हाला सगळ्यात जास्त. तेच, कारण की मी तुमचं युट्यूबला शॉर्ट्स पण बघितलेत, व्हिडिओ बघितले, त्याच्यामध्ये तुम्ही कलात्मक प्रवास म्हणून तुमचा एक वेगळं एक प्रवास आहे तो. रत्नागिरी टू मुंबई जाताना तुम्ही ट्रेनमध्ये भरपूर सारे असे माणसं बसलेली आहेत, त्यांच्यामध्ये तुम्ही स्केचिंग करता. काय म्हणजे त्याच्यामध्ये आता हलती ट्रेन, त्याच्यात तुम्ही तो पेनाने आणि का पेन्सिलने ते स्केच करत होतात, काय त्याच्यामध्ये चॅलेंजेस येतात? असं म्हणजे चॅलेंजेस म्हणजे काय माहिती आहे, मी एक शिक्षक आहे. बरोबर. जर का मी अपडेट नाही राहिलो स्वतःला,
जर मी स्पीडमध्ये मला जर जमत नसेल तर मी विद्यार्थ्यांना काय शिकवणार. अच्छा, हा पण एक प्रकार आहे ना. हा, म्हणजे मी एवढा स्ट्रॉंग पाहिजे हा. की माझा हात एवढाच स्ट्रॉंग पाहिजे की मी चित्र स्पीडमध्ये काढू शकतो. बरोबर. आणि शाळेमध्ये कसा एक पिरियड असतो की अर्धा तास असतो आणि अर्ध्या तासामध्ये तुम्हाला खूप काही सोंग करावी लागतात. मग ते विद्यार्थ्यांना शांत करा किंवा ते त्यांना काहीतरी वेगळे कलात्मक दृष्ट्यानं त्यांना शिकवावं लागते. म्हणून आता अर्ध्या तासामध्ये मी काय काय करू शकतो. बरोबर. तर म्हणून आपला स्पीड असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ज्यावेळी ट्रेन चालते किंवा बसेसमधून किंवा काय, तर तो जो प्रॅक्टिस करण्याचा उद्देश माझा तोच असतो की माझ्या हातावरती ते कंट्रोल येऊ दे. बरोबर. आणि त्याच्यामुळे मला आता काय फरक नाही पडत की आजूबाजूला काय चाललंय किंवा काय, आपण आपलं स्केच करू शकतो. फोकस्ड असतो कम्प्लिटली. शाळेमध्ये तुम्ही शिकवताना, आता आपल्याला माहिती आहे शाळेत पोरं कशी असतात, एकदम जरा थोडी मस्तीखोर असतात आणि चित्रकला आवडीचा विषय असतो. त्याच्यामध्ये शिकवताना काही असं म्हणजे तुम्ही कशा प्रकारे शिकवता, म्हणजे काय प्रॉब्लेम्स फेस करावा लागतो त्यांना शिकवण्यासाठी, समजवण्यासाठी, आणि कुठल्या प्रकारची चित्रकला तुम्ही त्यांना शिकवता शाळेत? म्हणजे खूप चांगला प्रश्न विचारला. ऍक्च्युली शाळेमध्ये ज्यावेळी एंट्री मारतो ना कला शिक्षक या नात्यानं, तर मुलं खूप उत्साही असतात. त्यांना चित्रकला आणि पेटी आवडते आणि त्यांना बाकीच्या बाकीचे म्हणजे अन्याय असं नाही, बाकीचे सर्व सब्जेक्ट महत्वाचे असतात, परंतु त्यांना आवडीचा म्हणजे कोण, हसवणार कोण, तर पीटी शिक्षक आणि ड्रॉइंग शिक्षक. तर ड्रॉइंगमध्ये त्यांना एक उत्साह वेगळाच असतो. मग ते रंगामध्ये उधळतात, खेळतात आणि ते वाट बघत असतात मुलं की सर आम्हाला कधी येतील आणि हसवतील कधी. कधी कधी काय काय गोष्टी कशा असतात की मुलं तशी करत नाहीत, मग तुम्हाला त्यांना काहीतरी जोक्स, गाणी घ्यावी लागतात. मग टाळ्यांचे प्रकार असो, एखादं गाणं घ्यायचं छोटं, एखादं मोनो ऍक्टिंग, म्हणजे ऍक्टिंग करायला लावायची. म्हणजे त्याला म्हणजे ते कलेचा एक प्रकार आहे तो. आणि त्याच्यातून तो कला शिक्षकांना माहिती पडते की आपल्याला काय करायचं आहे नेमकं. मग ते मुलं आवर्जून करतात आणि मुलं वाट बघत असतात. खूप आवडतं की अरे अर्जुन सर आता येतील आणि आम्हाला एन्जॉय करायला मिळेल. त्याचा त्रास पण होतो बाकी इतर शिक्षकांना. काय वाटतंय की अरे सर अर्जुन सरांचा परेडमध्ये आवाज येतोय, परंतु माझं एक म्हणजे सर्वांना सांभाळून घ्यावं लागतंय. बरोबर. की कधी कधी मुलांना धाक सुद्धा द्यावा लागतो, कधी कधी सिरियसनेस द्यावा लागतो, कधी कधी एन्जॉय करायला द्यावा लागतो. आणि सर्वात महत्वाचं आहे ना, चित्रकला कोणत्या मुलांची जास्त, काही मुलं ऑलराऊंडर असतात. बरोबर. चित्रकला याची चांगली असते कलेच्या दृष्टीनं. जी मुलं म्हणजे मस्तीखोर असतात ना त्या मुलामध्ये कलेचा कळ जास्त असतो. म्हणजे हा माझा म्हणजे खूप मस्तीखोर असतात, मग ह्याला कलर लाव, ह्याला मार, त्याला मार, पण त्याच्यामध्ये ते मी त्या मुलांमध्ये बघत असतो की अरे वा, या मुलग्याचा आवाज चांगला आहे, मग तो ड्रामासाठी चांगला येऊ शकतो. हा मुलगा म्हणजे काय म्हणतो ना मॉयडर, तर डिसिप्लिन करू शकतो. किंवा एक काही मुलं कशी असतात की मुलं अशी उंच असतात, धिप्पाड असतात, मग त्यामधला बघायचं की हा मुलगा मॅनेज करू शकतो, भले अभ्यासात कमजोर असेल परंतु त्याच्याकडे ते स्किल चांगलं असतं, खेळाचं स्किल चांगलं असतं, कलेचं स्किल चांगलं असतं. मग त्या मुलांना त्या पद्धतीने लिडरशिप द्यायची. मग त्यांना पण आवडते, अरे वा सरांनी मला मॉडेल बनवलाय, मग तो मॉडेल म्हणून मिरवत जातो आणि त्याला असं. पण मग तुम्ही कुठल्या प्रकारची चित्रकला त्यांना तुम्ही शिकवता की म्हणजे जेणेकरून सोपी पद्धत? अशी सोपी पद्धत म्हणजे तेच मी सांगितलं ना की पहिले आकार, ज्यावेळी मला 5वी मुलं 5वी ते 8वी पर्यंत समजा मी ड्रॉइंग घेतो, तर 5वीत आलेल्या विद्यार्थ्याला प्राथमिक नॉलेज किती आहे किंवा प्रायमरीमध्ये त्यांना काय शिकवलेलं आहे त्याचा अंदाज घ्यायचा. आणि मी पुन्हा मग बेसिक पासून चालू करतो. अच्छा. म्हणजे लाईन वर्क, स्लिपिंग लाईन, स्टँडिंग लाईन, लाईनचे वेगवेगळे प्रकार, जॉमेट्रिकल आउटर शेप, ट्रायंगल, स्क्वेअर पुन्हा घेतो आणि त्याच्यामुळं अक्षरांकडे जास्त वळतो मी. अच्छा. फॉर एक्झाम्पल त्यांना कॅलिग्राफी शिकवतो, त्याच्यामुळे त्यांची रायटिंग स्किल चांगली होते आणि खूप छान सर असं म्हणजे मी ज्या पद्धतीने लिहितो ना त्या पद्धतीने माझी मुलं सुद्धा कॅलिग्राफी करतात डायरेक्ट पेन मध्ये, आणि ती माझी स्वतःची एक वेगळी आयडेंटिटी आहे म्हणजे कॅलिग्राफी करण्याची. मुलं खूप चांगले करतात. करेक्ट. मी बघितलं, कारण की एका मी व्हिडिओमध्ये बघितलं होतं की तुम्ही फलक लेखन पण करतात आणि त्याच्यासोबत तुमची विद्यार्थी पण तुमच्या सोबत असतात. बरोबर. तर तो एक कसा ताळमेळ तुमचा जमतो विद्यार्थ्यांसोबत फलक लेखनासाठी? ऍक्च्युली फलक लेखन आहे ना या शाळेचा खूप मोठा आत्मा आहे. बरोबर. कारण का ज्यावेळी म्हणजे विद्यार्थी ज्यावेळी येतात
म्हणजे एंट्री असते किंवा पालकांची एंट्री असते किंवा काय, तर समोर शाळेमध्ये ते फलक लेखन पाहिलं जाते. बरोबर. आणि फलक लेखून पाहतात आणि खूप म्हणजे आजूबाजूला रोड बनून जाणारी माणसं आहेत ना, अशी 5 मिनिटं तरी त्याचं ऑब्झर्वेशन करतात. अरे वा, सरांनी काहीतरी नवीन मॅसेज, आणि विचारतात, सर आज काही चित्र नाही पाहिलं बनवलं, म्हणजे असं विचारतात. त्यांना एक आतुर झाले. किंवा महिन्यातून 2 महिन्यातून एखादं 1-2 चित्र तरी असतात आणि एक सामाजिक संदेश देणारं चित्र असतात. समजा उदाहरणार्थ म्हणजे खूप असं आहेत, शिवजयंती आली तर छत्रपती शिवाजी महाराजांचं ड्रॉइंग्स आणि त्याच्यात एक मेसेज चांगला दिलेला असतो. किंवा चंद्रयान आता समजा ते हे केलं तर ते मी खूप विचार करतो की एखादं चित्र तयार केलेलं आहे, त्याच्या पाठीमागे 10 दिवस पहिला आधी विचार करतो की मी थॉट काय देऊ. एक सामाजिक संदेश देणारा थॉट देण्याचा प्रयत्न करत असतो. खूप चांगली गोष्ट आहे ना, कारण की आपण आता हे सोशल मीडिया आल्यामुळे हे सगळं आता मिटलं गेलंय आणि तुमच्यासारखे शिक्षक त्या गोष्टीला पुन्हा एकदा जागा करतात. कारण की पूर्वीच्या काळी कुठे आपला सोशल मीडिया नसल्यामुळे सगळेजण फलक लेखन आणि याच गोष्टी असायच्या, त्याच्याच मार्फत लोकांना कळायचं ना, काही सारी फेस्टिवल्स असतील किंवा काय, आणि शाळेमध्ये अजूनही ते चालतं, त्यामुळे खूप छान वाटतं अजून पण. परत तुम्ही त्याच्यात ते वेगवेगळे खडू वापरून ते त्याच्यावर जे चित्र काढता ते म्हणजे आपले नॉर्मल चॉक्सवर असतात की त्यांचे कलरफुल चॉक्सवर तुम्ही कसं त्याच्यामध्ये? ओके, सध्या खूप म्हणजे जे कंपन्या आहेत, फॉर एक्झाम्पल सरस्वती खडू म्हणून आहेत. अच्छा. तर ते बार्शी म्हणजे सोलापूरवरून येतात, तर ते आपले मित्र झालेत. त्यांना खूप चित्र आवडतात आणि ते पाठवतात, बॉक्सच्या बॉक्स माझ्यासाठी पाठवतात. आणि मुलं सुद्धा एन्जॉय करतात म्हणून आणखी वेगवेगळे बॉक्स भरून देतात. मुलं एन्जॉय करतात किंवा काय. बार्शी त्यांचे रंग चांगले असतात, क्रॉस शेडिंग वगैरे चांगली होते आणि वेगवेगळे आहेत माध्यम. नंतर सॉफ्ट पेस्टल असतात, सॉफ्ट पेस्टलमध्ये कमीत कमीत आकारामध्ये. आणि कसं असतं, ब्लॅकबोर्डचा ॲडव्हान्टेज घ्यावा लागतो आम्हाला. अच्छा. त्याचा ॲडव्हान्टेज म्हणजे ब्लॅक कलर करत नाही आम्ही किंवा चारकोल वगैरे काही त्याच्यामध्ये करत नाही. तर तो जो ॲडव्हान्टेज असतो ना ब्लॅक ओरिजिनल सोडण्याचा, त्याचीच वेगळी मजा असते. अच्छा. म्हणजे एखाद्या दाढी असेल किंवा केस असतील तर केसाच्या बाजूला रंग मारला जातो, केस तसेच ब्लॅक सोडलं जातं. एक ते आर्टिस्टचं कसं नॉलेज आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. तर सर, एक असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही जेव्हा एखादं चित्र काढत असता तेव्हा चित्र काढताना मनात काय तुमची ती प्रक्रिया सुरू असते चित्र काढण्याआधी? ऍक्च्युली कोणतं चित्र आहे त्याच्यावरती अवलंबून असतं. बरोबर. की मी स्पर्धेला चित्र काढतोय किंवा मला आलेलं कमर्शियल काम आहे. कमर्शियल काम मग कमर्शियल पद्धतीने काम करावं लागतंय. बरोबर. त्यांना रिअलिस्टिक वगैरे आवडतं. उदाहरणार्थ देवादेवतांचे फोटोज वगैरे. बरोबर. मग तो कमर्शियलचा विचार करावा लागतो. आणि ज्यावेळी मला काही थॉट द्यायचे आहेत, समजा फलक लेखनामधून किंवा कुठल्या तरी कॉम्पिटिशन स्पर्धेला मला करायचं आहे, मग मी मला माझे विचार मांडायचे आहेत, तर त्यावेळी वेगळ्या पद्धतीने करतो. अच्छा. आणि ज्यावेळी मला पोर्ट्रेट करायचं आहे, सर्वात पहिलं आहे ना की आपल्याला स्वतःला आनंदी असावं लागतं त्यावेळी. अच्छा. म्हणजे एखादं मी चित्र काढतोय तुमचं, मला आवडतं की नाही, मला आवडलं ना मग बाकीच्यांना आवडेल या ना आवडेल, कारण का त्यांचा अभ्यास कसा आहे त्याच्यावरती अवलंबून असतं. बरोबर. मला आवडलं ना मग बाकी काही लोकांना म्हणजे आवडू देत किंवा नको, बरोबर, काही फरक पडत नाही, मला आवडलं बस. बरोबर. पहिला हा विचार येणं खूप महत्वाचं आहे. आणि ते आवडण्यासाठी तुम्ही प्रॅक्टिस आपण किती करतो त्याच्यावरती अवलंबून असतो. म्हणजे प्रॅक्टिस सगळ्यात जास्त. हो. आता आपल्या चित्रकलेमध्ये असे भरपूर असे प्रकार आहेत, त्यातलाच एक प्रकार आहे की ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग म्हणून. तर बेसिकली काय आहे ते ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग, म्हणजे नेमकं काय? ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे तो आकार वेगवेगळ्या पद्धतीने मांडून रंगसंगतीचा बॅलन्स असतो, आकारांचा बॅलन्स असतो. तुम्ही पाहिलात इथे एखादी रेषा असेल तर तिची रेषा कुठेतरी बॅलन्स असेल. इथे रेड रंग आहे तर त्याचा कुठेतरी हलका रेड रंग. आणि एखाद्या भागाला जसा फोटोग्राफी करतो त्यावेळी एखाद्या भागाला मला फोकस जास्त करतो आणि आजूबाजूला थोडंसं मिक्सिंग असतात. मग तसंच तो प्रकार आहे की मी एखाद्या मला काय सांगायचं आहे, आर्टिस्टला काय सांगायचं आहे, त्या भागाला तो फोकस करतो आणि आजूबाजूला डिफ्यूज करून टॉपिकला सांगण्याचा प्रयत्न करतो.
आता तुम्ही एवढे सगळे पेंटिंग्स केलेत, मी तुमचे खूप सारे पेंटिंग्स बघितलेत. स्वामी समर्थांचं पेंटिंग केलं आहे. एक तुमचं पेंटिंग मला सगळ्यात जास्त अट्रॅक्टिव्ह वाटलं की एक विठ्ठलाचा चेहरा होता आणि एक बाई, म्हणजे वयोवृद्ध बाई. ते सगळ्यात जास्त मला खूप रिलेट वाटतं आणि ते चित्र खूप काही सांगून जातं. म्हणजे तुमच्या ज्या पेंटिंग्स आहेत त्यातून भरपूर साऱ्या गोष्टी, जो समजदार व्यक्ती असेल त्याला भरपूर सारा मेसेज देऊन जातात. तर काढण्या अगोदर जे तुमच्या डोक्यामध्ये असतं का की हा मेसेज त्याला गेला पाहिजे आणि तो ॲक्युरेटली कन्वे होतो? तो सर्वच पेंटिंग चॅलेंजिंग असतातच, असं हे नाही. चॅलेंजिंग पेंटिंग म्हणता येणार नाही, कारण का माझं एक्झिबिशन वगैरे असतात ना. बरोबर. जहांगीरला माझा 2019ला शो झाला. अच्छा. तर त्यावेळी एक माझं पेंटिंग आहे ते खूप भावलं मला. माझ्यापासून साधारणतः 15 किलोमीटर डिस्टन्स म्हणून मेढे म्हणून गाव आहे. तर त्या गावामध्ये मी त्यावेळीच बघा 10-15 वर्षापूर्वीचा जो आपला मोबाईल कसा असायचा, एक छोटासा असं थोडंसं क्लिक करायचं. तर मी त्या नदीमधून बाहेर पडत होतो आणि माझं लक्ष गेला नदीकडे. तर ते मी लगेच त्यावेळी क्लिक केलं. म्हणजे 10 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय. तर एक 2-3 म्हैशी होत्या, त्या बाहेर पडतात आणि तो म्हैशी राखणार देसाई म्हणून एक गृहस्थ होते. तर ते बाहेर पडताना आणि ते जे पाण्यामधली जी हालचाल होती, तर ती तर बापरे, असे रंग दिसत होते की अरे वा. त्या वेव्ज असतात ना, हे मला निसर्ग बघताना मला त्या पाण्याला टच करावं असं वाटतंय. मला त्या मृदू मातीला टच करून बघावं असं वाटतं. दगडाला जो असा आहे आर्टिस्ट, म्हणजे हा सर्व विचार करत आपला दृष्टिकोन तोच असतो ना प्रत्येक ठिकाणी बघण्याचा. तो मी मग कॅनव्हासवरती आणण्याचा प्रयत्न केला आणि ते चित्र मला खूप आवडलं, कारण का ते चित्र कुठे विकलं गेलं नाही. बरोबर. परंतु ते मला खूप काही शिकून गेलं आणि ते अजून मी तसंच ठेवलेलं आहे. खूप मोठी पेंटिंग बनवली त्याच्यासाठी. अच्छा. आणि विकले जातील. आर्टिस्ट, कोणत्याही आर्टिस्टला सांगायचा उद्देश काय आहे की आपण चित्र केलेलं हे विकलं जातील हे सांगू शकत नाही आणि विकाव म्हणून करायचंच नाही. आधी पहिला मी आनंद घेतला, मला त्या वेव्हजमध्ये आनंद वाटला. ते रंग जे व्हायलेट रंग असतात किंवा ब्लू रंग स्काय मधले जे पडत असतात, तर तो जो वेव्हचा मी आनंद घेतला ना, मग खूप काही मिळालं मला त्या चित्रामधून. ते खूप शिकायला मिळालं. म्हणजे अंतर्मनातून तुम्ही ते चित्र काढलं आणि म्हणून ते आवडलं लोक. आणि ते रंगसंगती मग माझ्या आता सर्व चित्रामध्ये येऊ लागले, त्या वेव्हज आणि त्या. कारण प्रत्येक बघा चित्र म्हणजे एक स्थिर मी दाखवत नाहीये. त्याच्यातली जी हालचाल आहे, ती हालचाल ती दाखवणं महत्वाचं आहे. आता मी समजा वॉटर कलर मध्ये एखादा पोर्ट्रेट करतो, तर बाजूला रंग सोडतो, तर ते रंग सोडण्याचं पण एक वैचारिक असते की ते रंग का सुटलेत, तो स्पीड मध्ये दाखवण्याचा प्रयत्न का केलाय. तर ते भावना, म्हणजे मी स्थिर फक्त फोटो काढला तर ते होणार नाही. आजूबाजूला मला काहीतरी त्या पद्धतीनं फिलिंग्स दाखवावे लागतील. देव म्हटलं की मग बघा, आता देव म्हटलं की पाठीमागेच ते गोलाकार आला किंवा ते वेव्ह झाल्या, मग ते त्या फील करावे लागतात. करेक्ट. म्हणजे काढणाऱ्यानेच अगदी मनापासून काढलं तर बघणारा सुद्धा ते एकदम मनापासूनच बघतो आणि त्या कळतात, ते मेसेज कन्वे होतात. कधी आता जसं वाहतं पाणी काढलं तर ती, जसं तुम्ही म्हणाला की बाजूला रंग सोडावे लागतात, म्हणजे ते हवा असल्या असं वाटतंय की ते चित्र आहे, चालू आहे, लाईव्ह बघतो असं. बॅकग्राऊंड पण इम्पॉर्टंट असते. नाही खरंच. फोरग्राऊंड ज्यावेळेस जसं चित्रामध्ये सुद्धा, म्हणजे पूर्ण चित्र भरलं तर नाही चालणार. अच्छा. म्हणजे जसं आपल्या घरगुती कसं असतात की या ठिकाणी टेबल पाहिजे, या ठिकाणीच खुर्ची पाहिजे, या ठिकाणी पडदा पाहिजे, तसंच चित्रामध्ये सुद्धा असतात. काही आकाराला म्हणजेच पूर्ण कॅनव्हास भरायचा नसतो. बरोबर. तो कॅनव्हासचा 40 किंवा 60% बॅकग्राऊंड पण महत्वाचं असतं. म्हणजे मला सांगायचा उद्देश काय की चित्र करताना ह्याचा सुद्धा विचार केला पाहिजे की चित्र तर आहेच, त्याच्यावरून त्याची बॅकग्राऊंड काय आहे त्याचं खूप महत्वाचं असतं. मग आता आपले जे एक्झिबिशन्स होतात चित्रांच्या, म्हणजे चित्रकलेचे, त्याच्यामध्ये तुम्ही उतरला होता, तर त्या एक्झिबिशनसाठी मुळात काय करावं लागतं आणि म्हणजे त्याची काय तयारी काय असते ओव्हरऑल एकंदरीत? ऍक्च्युली माझा एक ग्रुप आहे, आर्ट विजन. अच्छा. मला पण वाटलं की जहांगीरचं ज्यावेळी शो झालं 2008-09च्या दरम्यान, त्यावेळी आपली एक नवीनच तयारी असते की 7-8 वर्ष झालेली असतात जॉब म्हणून. नंतर मग तर जहांगीरला पहिला म्हणजे शो होण्यासाठी तुम्हाला स्टँडर्ड वर्क लागते. मग आम्ही एक ग्रुप आहे आमचा आर्ट विजन, तर त्याच्यामुळे मी, अर्जुन वाचिवले, महेश कदम एक कला शिक्षक आहेत, आणि त्याच्यानंतर रियाज काजी, आणि एक सांगलीतले कलाकार आहे जावेद मुल्ला.
तर आम्ही असे जहांगीरच्या आजूबाजूला कसं असतं त्या वातावरणात, आता समजा नाट्य क्षेत्रामध्ये जर जायचं असेल बरोबर. तर नाट्य क्षेत्रामध्ये तुम्ही नाटक पाहायला पाहिजे, मग ते बघायला पाहिजे कलाकार कोण आहेत, कसे आहेत, काय करतात, तर ते आपण तयार होतो. बरोबर. तर जहांगीर हे कसं असतं, आमचं देवालय आहे एक प्रकारचं. तर आजूबाजूचं वातावरण पण सुद्धा देवालय असते. तर ते आजूबाजूला मग आर्टिस्ट मिळतात, मग अशी ओळख मिळते. मग अशी आमची एक ओळख झाली. मग समजलं की अरे आपण सर्व कला शिक्षकच आहोत, मग आपलं एक्झिबिशन का नाही हो. मग एक्झिबिशन, आता जहांगीरचं जर एक्झिबिशन करायचं असेल तर साधारणतः 8-10 वर्ष बुकिंग असतं सर. अच्छा. तर आता एक नवोदित कलाकार असेल तर तो 8-10 वर्ष थांबून कसं करेल, आणि त्यासुद्धा 8-10 वर्षानंतर तुमचं वर्क असेल त्या लेवलला तर तुम्ही आतमध्ये जाणार, नंतर मग ते 8-10 वर्ष पण तुमची फुकट गेली. म्हणजे तर मग आम्ही काय ठरवलं की एक काम करूया, आपण एक कला शिक्षक म्हणून सर्व कला शिक्षकांना आपण एकत्र आणूया. आणि आर्ट विजन म्हणून एक संस्थेच्या अंतर्गत म्हणजे आम्हीच सर्व महाराष्ट्रातून कला शिक्षकांना आम्ही एकत्र आणण्याचा प्रयत्न करतोय. आणि गेली 15 वर्ष सतत दरवर्षी एक शो, मग नेहरू सेंटरला असेल, पु ल देशपांडे आर्ट गॅलरी तिथे असेल, दरवर्षी आम्ही एक शो करतो. आणि तो आमचा आर्ट विजनचा शो असतो. आणि खूप छान पद्धतीनं प्रतिसाद, पूर्ण महाराष्ट्रातून कला शिक्षक भाग घेतात, लोक आवर्जून बघायला येतात, आणि त्या ठिकाणी पेंटिंग सुद्धा सेलिंग होतं. आणि एक अभिमानाची गोष्ट ती आहे की आपण तर आहोतच, परंतु आपण सर्व कला शिक्षकांना घेऊन कलाकारांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतोय, एक प्लॅटफॉर्म बनवण्याचा प्रयत्न करतोय, आणि चांगला आहे, चाललंय चांगलं. याच्याकडे करिअर म्हणून जर बघायला गेलं, एखादा नवोदित कलाकार असेल, त्याला जर त्याची चित्रकला चांगली आहे, आवड सगळ्यांना असते, पण त्याला आपण एखादा कलेच्या म्हणजे एक बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यूने जर बघायला गेलो तर त्यासाठी काय करावं लागतं? नवोदित कलाकाराला मी एकच सांगेन की आपण कलेकडे का वळायचं आहे ते पहिले ठरवावं लागेल. बरोबर. आणि खूप मेहनत करावी लागेल, तुमची तयारी पाहिजे. लोक तुमच्याकडे खटखटवायला येणार नाही. आता जे माध्यम आहेत, व्हॉट्सअप आहेत किंवा यूट्यूब आहे किंवा हे माध्यम आहे ना, हे खूप चांगलं आलंय. पहिलं तसं नव्हतं. अर्जुन माचिवले आज माहिती पडला लोकांना, कारण का यूट्यूबच्या द्वारे किंवा इतर द्वारे, मीडियाच्या द्वारे. परंतु ते तुम्हाला सिद्ध करावं लागेल. बरोबर. म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हणायचं असेल की तुम्ही चित्र आहे ना, मग तुम्हाला ते मॅनेज करावं लागेल की तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचावं लागेल. तुम्ही का, आता तुम्ही म्हणलात की मी स्केचिंग करतो, ही माझी डेली प्रॅक्टिस आहे, मग त्याचा उद्देश तोच असतो की मी जर ट्रेनमधून स्केचिंग करतो तर त्याच्यातून मला कामं सुद्धा मिळतात. एखादा समजा 200 लोक आहेत, एखादा तरी तुमचा कलाप्रेमी भेटेल त्याच्यामध्ये, तो तुम्हाला कामं दिलं. याचं एक उत्तम उदाहरण, एक सर छत्रपती शिवाजी महाराजांची जी पेंटिंग मी बनवली होती, तर ती व्यक्ती 4-5 वर्षापूर्वी कोरोनाच्या वेळेला ट्रेनमधून मी स्केच करत होतो, समोरच होती जाधव म्हणून. त्यांनी मला 4-5 वर्षाच्या नंतर कॉन्टॅक्ट केलं, सर आम्ही नवीन घर घेतोय, तर ती पेंटिंग तुमचीच पेंटिंग आम्हाला पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची पेंटिंग पाहिजे. तर मी चालेल म्हटलं सर असं बजेट असेल किंवा काय, स्केचेस बनवायला सुरुवात केली. ते बोलले सर कोणाची कॉपी नको, तुम्ही तुमच्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांना हे करा आणि बॅकग्राऊंड त्या पद्धतीनं करा. मग मी पहिलं रफ स्केच बनवले, इकडून तिकडून कसं स्केच बनवलं, मग त्याला ते दाखवले, त्यांना पसंत आले. आणि नंतर फायनल स्केच म्हणजे एखादं चित्र आहे, 3x3चं चित्र आहे छत्रपती शिवाजी महाराज, आणि ते पेंटिंग त्यांनी घेतलं सरांनी, एक कलाकार म्हणून ते घेतलं. म्हणजे ती ओळख मी स्केचिंगमुळे झाली. आणि ती साधारणतः असं चित्रकलेला किंवा त्या पेंटिंगची प्राईज नसते, पण मी सांगू इच्छितो त्या एक पेंटिंग 3x3ची पेंटिंग 40,000 रुपयाची पेंटिंग आहे. आणि ती 40,000चीच नाही आहे, ती लाखोनी पण जाऊ शकते. बरोबर. एक सांगायचा उद्देश म्हणजे काय की जर का मी 3-4 दिवस काम करतोय आणि मला ती 40,000 रुपये मिळतात आहे, श्रद्धा आणि सबुरी, म्हणजे श्रद्धा आहे माझी कलेबद्दल. तर आत्ता लोक कुठून तरी आज पहिलं आपण जावं लागतंय, दरवाजा खटखटावा लागतो, नंतर लोक आपोआप तुमचा दरवाजा खटखटायला येतील की बा हे चित्र मला करायचं आहे. मेहनत पण आहे तुमची. आणि आता दुसरं म्हणजे काय होते की माध्यम माझ्याकडे आहे चित्रासाठी, सर मला एक स्केच बनवायचं आहे, तर मग आम्ही डायरेक्ट सांगतो बा 10,000 होतील, 20,000 होतील, आणि त्या पद्धतीने कामं येतात. आणि दुसरं सांगायचा उद्देश काय आहे की
आपण जर 4 रुपये कमवतोय तर त्यापैकी 1 रुपया आपल्या कुटुंबासाठी, दुसरा रुपया आपल्या राहणीमान किंवा ह्या गोष्टी आल्या, तिसरा जो रुपया आहे तो आपल्या कलेसाठी आपण खर्च केला पाहिजे. बरोबर. किंवा इतर गोष्टी 4था रुपया आहे. मग आपण जर कमवतोय, ज्यामुळे मी माझं घर आहे किंवा माझं सर्व संसार चालतोय, तर त्याच्यातला काही पर्सेंटेज आपण आहे ना समाजाला पण देणं असते. बरोबर. आणि हा विचारातून गावी सुद्धा एक छोटासा प्रयत्न असतो की शैक्षणिक मदत किंवा वैद्यकीय मदत हे पण थोडं चालू असते, परंतु ती सांगण्यासारखी नसते की बा मी एवढं मदत केली. जर का मी जर मेसेज टाकला, हा समाजाचं खूप ऋणी आहे, जर का अर्जुन माशिवले म्हणून मी एक मेसेज टाकला की बा वैद्यकीय मदत अशी अशी आहे, तर लोक खूप मदत करतात. ते मला आवडते. आणि मी माझ्या पेंटिंगमधून सुद्धा काही जी रक्कम आहे ती मी माझ्या पद्धतीनं पॉसिबल होईल अशी मी मदत करत असतो. चांगलं. परंतु ती कुठे अशी दाखवत नाही. बरोबर. तर सर, तुम्हाला तर माहिती आहे आता सोशल मीडियामुळे आपण भरपूर लोकांपर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकतो आणि आपलं जे टॅलेंट आहे, आपल्या जी कला आहे ती आपण लवकरात लवकर लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. आता हा AIचा जमाना आहे, सोशल मीडियाचा जमाना आहे, ज्याच्यामध्ये AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ज्याच्यामुळे काय होतात की मी इझिली खूप साऱ्या गोष्टी त्यांच्या टेक्नॉलॉजी थ्रू अवेलेबल करून घेऊ शकतो. लाईक मला एखादं चित्र हवं असेल, जसं मला हवं असेल तसं त्या इझिली मी त्या AIला टाईप केलं की तो मला तसं चित्र देऊ शकतो, गाणी देऊ शकतो, सगळ्याच गोष्टी देऊ शकतो. पण इथे जो खरी मेहनत करणारा जो आर्टिस्ट आहे, जो लाईव्ह चित्रकार आहे किंवा XYZ कुठल्याही फील्डमधला, तर त्याच्यावर हा कितपत अन्याय होतोय. AI आल्यामुळे जे रिअल आर्टिस्ट आहेत त्यांच्यावर त्यांची गळचेपी होते कुठेतरी. तर त्याबद्दल तुमचं मत काय आहे? चांगला प्रश्न विचारला. ऍक्च्युली कलाकाराला सुद्धा अपडेट असणं खूप महत्वाचं असते की आज काय चाललंय, लोकांना काय आवडतंय. परंतु मला सांगायचा उद्देश काय, मशीन किती लाखो येवोत, हजारो येवोत, हात तो हातच आहे. मी ज्यावेळी ड्रॉइंग करतोय, लाईव्ह करतोय, रंगासमोर खेळतोय, आकारासोबत खेळतोय, ही मशीन आणू शकत नाही. आपणच ऍक्च्युली व्हॅल्यू दिली पाहिजे या सगळ्या गोष्टीला. मोस्टली आपणही म्हणजे बोलतात ना, खऱ्या कलाकाराची व्हॅल्यू आपण खरीच केली पाहिजे. त्याशिवाय कारण का सर्व कलाकार होणार नाही. बरोबर. कला प्रेमी सुद्धा महत्वाचा असतात. करेक्ट. कारण का एखाद्या कलेला वरती घेऊन जायचं असेल, समजा आता उदाहरणार्थ काही सांस्कृतिक कला दबलेल्या असतात, कोकणामध्ये काही नाट्य असेल, गायन असेल, वाद्य नसेल, नमन हा प्रकार आहे, जाकडी नृत्य आहे, तर ह्या कला जोपास असतात. लोक खूप मेहनत घेतात या कला जोपासण्यासाठी. आणि ती कला जशा पद्धतीनं काय म्हणतो ना, पिढी म्हणतो, तर त्या पिढीनं पण थोडंफार राखलं पाहिजे. बरोबर. खरंच. आता आपल्या ज्या एलिमेंटरी एक्झाम्स वगैरे होतात, चित्रकलेच्या काही लाईक एक्झिबिशन्सच्या कॉम्पिटिशन्स असतात, मुळात त्याच्यात अशी नियमावली काय असते? कुठले नियम असतात त्याच्यामध्ये एखाद्या म्हणजे चित्रकलेला ऑब्झर्व करण्यासाठी? ज्युरीज कुठल्या गोष्टींना रिजेक्ट करतात आणि कुठल्या गोष्टींना एक्सेप्ट करतात? आता समजा स्पर्धा असेल तर स्पर्धेचा विषय काय आहे तो सर्वात महत्वाचा आहे. बरोबर. त्याच्यानंतर त्यांनी रंगसंगती कशी केली, आकाराची मांडणी कशी केली. मांडणी हा खूप महत्वाचा शब्द आहे, यालाच रचनाचित्र म्हणतात. रचना, ही तुमची मांडणी कशी आहे, त्याच्यानंतर रंगसंगती आहे, हे सर्व बघितलं जाते. एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट आहे ना, ही सर्वात महत्वाची एक्झाम असते की बोलतो ना आपण बालकडू, हे ह्या परीक्षेमुळे असते. कारण का त्याच्यामध्ये कळतं की त्या मुलामध्ये स्किल काय आहे. मग त्या स्किलनी तो पुढे जसा मी कला शिक्षक झालो, खूप काही आहे. मग कला शिक्षक होऊ शकता तुम्ही. समजा काही नसेल तर तुम्ही ट्युशन घेऊ शकता. बरोबर. म्हणजे आता अक्षरलेखन पण एक वेगळा प्रकार चालू झाला, देवनागरी, किंवा त्यासाठी पण लोक देवनागरी लिहिण्यासाठी किंवा कॅलिग्राफीसाठी खास वेगळे क्लासेस करतात. मग तो कलाकार त्या कॅलिग्राफी मधून आज उच्च लेवलला आहेत. अच्युत पालव म्हणून एक आर्टिस्ट आहेत, खूप मोठे. आता त्यांना पुरस्कार तो आलेला, 2 जे पुरस्कार आपल्या कलाकारांसाठी भेटले तर त्याच्यावरती कॅलिग्राफी आर्टिस्ट अच्युत पालव सर. तर अशा काही खूप आहेत. मग आर्किटेक्चर आहे, इंजिनियर आहे, डॉक्टर्स. आता डॉक्टरला सुद्धा ड्रॉइंग्स येणं खूप महत्वाचं आहे.
फॉर एक्झाम्पल ज्याला कला आहे, आता उदाहरणार्थ पेशंट आलं आणि बघ तुला हा प्रॉब्लेम आहे, तो जर तुम्ही तोंडी सांगलात, मेंटॅलिटी काय सांगते माणसाची, तो साधा सामान्य माणूस आहे, तो समजणार नाहीये, तो फक्त डॉक्टरला घाबरत राहणार, अरे एवढे पैसे जातील एवढे पैसे. परंतु डॉक्टर शिकणं खूप महत्वाचं आहे. त्याचं कारण काय की ज्यावेळी ते डायग्राम करून सांगतील, बरोबर, म्हणजे डायग्राम आला की हे तुझा हा प्रॉब्लेम आहे, तो ज्यावेळी तो डायग्राम करून दाखवतील डॉक्टर, त्यावेळी त्यांना लगेच कळलं जाते. असं बोलून लगेच कळत नाही, तुझ्या पोटामध्ये हा प्रॉब्लेम आहे किंवा तू असं असं प्रॉब्लेम होतोय. म्हणून ही मोठं साधन आहे. जशी भाषा ड्रॉइंगमुळे तयार झाली, बरोबर, आधी चित्रकला नंतर भाषा. शाळेमध्ये असताना ना आम्हाला म्हणजे मी एलिमेंटरीची फर्स्ट एक्झाम दिली होती, त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या मुलांना आम्हाला बाकावर बसवलेलं आणि खाली एक चौरंग ठेवला होता, त्याच्यावर एक लाल कपडा आणि एक तांब्या. म्हणजे अजून पण तुम्हाला आठवतंय? अरे वा, छान. त्याच्या पुढे मी नाही गेलो, कारण की ती 3 दिवस होती आमची एक्झाम. घाटकोपरला एक शाळा होती, मला अजून पण आठवतंय. आणि ते मग आम्हाला प्रत्येक मुलाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने ते चित्र कसं काढतोय, तो एक चौरंगावर ठेवलेला तांब्या, ते आम्हाला होतं त्याच्यामध्ये. आणि 3 दिवसात त्या 3 दिवशी काही ना काहीतरी वेगळं असायचं चित्र. बरोबर. 4 विषय आहेत. पहिले 3 दिवस असायचे एक्झाम, आता 2 दिवसात केले, कारण का वेळेनुसार मग चेंजेस काही गोष्टी केल्यात. ते स्टील लाईफ म्हणून प्रकार आहे, ते तुम्हाला आलं पाहिजे. ऍक्च्युली कसं माहितीये का, लेवल पण महत्वाची असते. म्हणजे आईज लेवलला ड्रॉइंग कसं दिसेल, बरोबर, करेक्ट. खाली असेल तर कसं दिसेल, वरती असेल तर कसं दिसेल. तर त्या कला शिक्षकांचं पण कर्तव्य आहे की कोणत्या लेवलला ते ड्रॉइंग ठेवलं पाहिजे. ऍक्च्युली मुलं बाकावरती बसतात आणि ड्रॉइंग एकदम खालच्या लेवलला ठेवलंय, ते चुकीचं आहे. ऍक्च्युली काय माहितीये का, कारण का त्यांना त्या अँगलचा नाही अभ्यास आहे. तुम्ही खूप नावाजलेल्या व्यक्तींना सुद्धा पोर्ट्रेट्स दिलेत, सिंधुताई सकपाळ आणि विश्वास नांगरे पाटील यांना पण तुम्ही दिलंय. काय एक्सपिरियन्स होता तो त्यांना, म्हणजे, आणि याच्या व्यतिरिक्तही तुम्ही भरपूर लोकांना दिले, तर काय एक्सपिरियन्स होता तो? सिंधुताई सकपाळ फक्त मी म्हणजे भाषण वगैरे ऐकत होतो, आणि तो रिअल योग आला, बोरिवलीला त्या आल्या होत्या, तर त्या ठिकाणी गेलो, त्यावेळी पेंटिंग तिथे दिली त्यांना. मग माझी पेंटिंगचं कसं, माझं सांगायचा उद्देश काय आहे की सर्व ठिकाणी तुम्ही पैसा बघू नका, बरोबर, कला कशी पोचेल आणि कशी वाढेल हा पण विचार. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, ती मोठी कलाकार आहे, ती मोठी समाजसेविका आहेत, मोठं कार्य करतायत, तर माझी एखादी पेंटिंग त्यांच्याकडे राहील आणि एक ओळख माझी सुद्धा होईल, त्याचबरोबर ती पेंटिंग कायमस्वरूपी राहील ना, बरोबर. एक माझी ओळख कशामुळे होईल, अरे सिंधुताई सकपाळ मॅडमला भेटून आला, म्हणजे ही खूप मोठी आहे. कलाकाराने त्यासाठी त्या तत्पर असणं महत्वाचं आहे. बरोबर. उद्धवजी ठाकरे साहेब यांना सुद्धा एक पेंटिंग देण्याचा योग आला. अच्छा. तर त्यांना खूप आवडली पेंटिंग, त्यानिमित्त आम्ही गेलो आणि प्रथमच मातोश्री म्हणून पाहिलं त्या ठिकाणी जाऊन. हो, आणि ती पेंटिंग ते पाहत होते की ज्यावेळी पेंटिंग आपण प्रेझेंट करतो तर नावा उपरला येतं ना. आज गावी गेल्याच्या नंतर लोक, अरे तुम्ही मातोश्रीमध्ये जाऊन आलात. प्रत्येक गोष्टीचा अभ्यास आणि प्रॅक्टिस असते. म्हणजे बट ऑब्व्हियस इथे तुमच्यासोबत बसण्या अगोदर पण मी तुम्हाला रिसर्च करत होतो की तुम्ही काय केलंय, कशा पद्धतीने तुम्ही कोणाकोणाला भेटलात, आणि तो एक म्हणजे प्रत्येक गोष्टीचा एक अभ्यास असतो, तो आपल्याला करावा लागतो, त्याशिवाय ते पुढे येत नाही. एक म्हणजे खूप छान वाटलं बोलून, आणि मुळात भरपूर साऱ्या चित्रकलेमध्ये एवढं सगळं काही त्यांच्या रंगांसारखं भरपूर साऱ्या गोष्टी असतात, इतकं सारं नॉलेज होतं. या गोष्टी खूप साऱ्या, काही गोष्टी पहिल्यांदा कळल्या आणि काही गोष्टी आधीपासूनच माहित होतं, बिकॉज शाळेत आपला तो एक विषय असतो, पण तो फक्त आवडीचा असतो. तर काही लोक आवड त्याला तिथपर्यंतच ठेवतात आणि काही लोक त्या आवडीला पुढे घेऊन जातात करिअर पॉईंट ऑफ व्ह्यूने, जसं तुम्ही केलं. ह्या पहिल्या पण मी जे लावणी कलाकार हा एपिसोड मी पाहिला, पूर्ण 1.5 तास पूर्ण ऐकलं. कारण का मला आपण बोलवलं किंवा आपण एक आदर दिलात, तर ते मी म्हटलं काय नेमकं आहे पहिलं आपण पाहूया. बरोबर. म्हणून कलाकर्मी
जे तुमची आपली जी टीम आहे खरंच उत्कृष्ट आहे, प्रश्नच नाही. आणि असा नवोजित, कारण का मी आहे म्हणजे आपला एक प्रयत्न आहे, चालू आहे, कलाकार म्हणून प्रयत्न आहे, परंतु तुम्ही एक संधी देताय आणि लोकांपर्यंत किंवा कलाप्रेमींपर्यंत, नवोदित कलाकारांपर्यंत ही गोष्ट ज्यावेळी पोचेल त्यावेळी नक्कीच फ्युचरमध्ये त्याचा नवोदित कलाकारांसाठी किंवा सर्व समाजासाठी याचा उपयोग होणार आहे. बरोबर. तर मी खूप खूप आभार आहे तुमच्या कलाकर्मी या परिवारासाठी मला तुम्ही सामील केलं, त्याबद्दल खूप खूप आभार. कारण तुम्ही आभार आम्ही तुमचे ऍक्च्युअली खरं मानतो, कारण की तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि मुळात तुम्ही आलात म्हणजे तुमची कला सुद्धा तुम्हाला इथे घेऊन आली. ज्या कलेला तुम्ही जपलंय आणि ती कला तुम्ही वारंवार जपत होतात आणि अजूनही जपताय. तर मुळात आमच्या एक शोचा फॉर्मॅट पण असाच आहे की ज्या कलेचा संवाद कर्माशी असतो तोच खरा कलाकर्मी आहे. आणि तुमचा कलेचा संवाद जो आहे तो तुमच्या कर्माशी कायम होता आणि तो तुम्ही अजूनही जपताय. तर खरंच खूप छान वाटलं, खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्यात. आणि म्हणजे चित्रकला हा जो आपला फक्त शाळेमध्ये विषय असतो तो त्या विषयाला काही लोक फक्त एक आवड म्हणून जपतात, तर काही लोक एक करिअर म्हणून बघतात. याचं ताजं उदाहरण म्हणजे अर्जुन माचिवले सर. खरंच. आणि इतका खडतर प्रवासातून भरपूर साऱ्या गोष्टींचा नॉलेज आपल्याला मिळालं, त्यांचा प्रवास कळला, ती कला कळली एक्झॅक्टली काय आहे आणि चित्रकला किती महत्त्वाची आहे आपल्या इतर कुठल्याही फील्डमध्ये तुम्ही असाल तरी ती किती महत्त्वाची आहे आणि त्याचं काय वास्तव्य आहे त्या फील्डमध्ये हे आज कळलं. त्यामुळे खरंच खूप छान वाटलं सर. आणि कलाकर्मी तर्फे एक आमच्या गिफ्टिंग पार्टनर आहेत निर्माण आर्ट्स बाय रुचा सावंत. त्या सुद्धा हँडक्राफ्टेड आर्ट्स आणि सगळ्या गोष्टी म्हणजे हँडक्राफ्टेड आहेत गिफ्टिंग सगळ्या. तर त्यांच्यातर्फे तुम्हाला एक छोटंसं प्रेझेंट कलाकर्मी तर्फे. तर तुम्हालाही अशा खूप साऱ्या गोष्टी म्हणजे ज्या आपल्या कोणाला जवळच्या व्यक्तीला, आपल्या फॅमिली रिलेटिव्स किंवा कोणालाही तुम्हाला गिफ्ट करायचे असतील तर निर्माण आर्ट्स हे जे चॅनल आहे इंस्टाग्रामवर तिथे तुम्ही व्हिजिट करा आणि तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता खूप साऱ्या हँडक्राफ्टेड गोष्टी. थँक्यू सो मच. आणि पुन्हा एकदा आम्ही भेटू लवकरच एका नवीन कलाकारासोबत, एका नवीन कलाकर्मीसोबत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.